परत एकदा आता महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांच्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आता सगळे जे काही वेगवेगळे लढायचं म्हणताय. आता याच्यामध्ये जे काही राजकीय घडामोडी आणि महायुतीतील अंतर्गत स्पर्धा चालू आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भाजप, शिंदे गट व अजित पवार गट मिळून महायुतीची ही जी काही सत्ताधारी आघाडी असली तरी स्थानिक निवडणुकांमध्ये स्वबळ या संकल्पनेवर खूप काही जोर देताना दिसत आहे. म्हणजे स्थानिक नेतृत्व आपल्याला पॅक करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेत असून त्याचा आत्मविश्वास वाढलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी मित्र पक्षांची थेट स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला फक्त लोकसभेमध्ये यांची गरज आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही. कोकण भागातील विचार केला तर ही जी काही कोकण भागातील बैठकीत म्हणजे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा सूर उमटवलाय. म्हणजे आम्ही आमची जागा आम्हीच फिक्स करू. निवडणुकांचा विलंब आणि प्रशासकांची जी काही राजवट आहे याच्यामध्ये अतिशय संघर्ष चालू असताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांवर सध्या प्रशासकांची कारकीर्द सुरू आहे. म्हणजे जे काही प्रशासक आहेत ते आता सध्या इथे काम करत आहे, कारण की निवडणुका लागलेल्या आहेत. अनेक निवडणुका 5 वर्षाहून अधिक विलंबित झाल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुकांची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने अतिशय म्हणजे दमच दिल्या प्रकारे आपल्याला इथे समजून घ्यावं लागणार की लवकरात लवकर तुम्ही निवडणुका सुरू करा. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभे इतकीच या निवडणुकांमध्ये महत्व प्राप्त झाले आहे. ऍक्च्युली लोकसभा आणि विधानसभेपेक्षा जास्त महत्व या स्थानिक स्वराज्य संस्थांना माहिती असतं, कारण की पांगिरा तुम्ही माहितीच असेल. महापालिकांमध्ये जे काही भाजपाचं वेगळं धोरण चालू आहे ते धोरण असं आहे की जर विचार केला मुंबईचा तर मुंबईमध्ये भाजप व शिंदे गट युतीतील समन्वय अपरिहार्य आहे. सत्तेसाठी दोघांचेही एकमेकांवर अवलंबून आहेत, पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते वेगळे लढणार का काय? ठाण्याचा विचार केला तर शिंदेचा जो काही गड आहे म्हणजे भाजपला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागण्याची शक्यता इथे आहे, कारण की शिंदेचा गड म्हटला म्हणजे ठाणे. पुणे नाशिकचा विचार केला तर पुणे, नाशिक असो, पिंपरी चिंचवड असो, भाजपाचा प्रभाव इथे मोठा आहे. इथे स्वबळाची चाचणी सुरू आहे. जर वाटलंच तर इथे देखील ते स्वबळावर लढणार आहेत. नागपूरचा जर विचार केला तर भाजपाची पारंपरिक गड, काँग्रेसचा मुख्य विरोधक तिथे असणार आहे, पण मत जे आहे ते भाजपाला जाऊ शकतं, कारण की मुख्यमंत्री तिथून आहेत. कोल्हापूरचा विचार केला तर स्थानिक आघाड्यांचा प्रभाव सर्वपक्षीय गणितांपेक्षा अधिक समीकरणे इथे महत्वाची आहेत, कारण की तिथली जी काही स्थानिक जनता आहे ती या गोष्टींना भूल पडत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांचा काय मुद्दा आहे ते तर विधानसभा किंवा लोकसभेची जी काही संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर संधी देण्यासाठी पक्ष स्वबळावर लढण्यास इच्छुक आहे. कारण की ज्या लोकांनी यांना विधानसभा लोकसभेमध्ये सपोर्ट केला त्यांना तिकीट मिळाले नाही. आता भाजपमध्ये जुने व नव्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आहे. यावर तोडगा म्हणजे स्थानिक निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा. अंतर्गत कल, जागा मिळाली नाही आम्ही पक्ष सोडून जाणार, मग थांबा तुम्हाला या जागा आम्ही देतो, या जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथे आम्ही तुम्हाला देतो, इथला गोष्टी सांगतात. आता राज्यामध्ये 6 प्रमुख पक्ष 2 आघाड्यांमध्ये विभागले गेले आहेत. महायुती, महाविकास आघाडी याच्यामध्ये जे काही 3 पक्ष आहेत एकत्र आलेले त्यांची विभागणी झाली. सत्ता केंद्रांकडे निधी आणि निर्णय शक्ती असल्यामुळे महायुतीकडे कार्यकर्त्यांचा ओढ वाढत असताना आपल्याला दिसत आहे. तरीही जर विचार केला तर मूळ विचारसरणीला न सोडणारा मतदार कायम असून तो महत्वाचा घटक आहे. म्हणजे मी बीजेपीचा आहे, बीजेपी मोदी साहेबांनी काहीही केलं तरी मी बीजेपीला सोडणार नाही. मी काँग्रेसचा माणूस आहे, जुन्या काळापासून काँग्रेसला आलेलो आहे, तर मी कोणाला सोडणार नाही. आता या सगळ्यांमध्ये जर निष्कर्ष आपण विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पुढील विधानसभा निवडणुकांची पूर्व तयारी असणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं समजून घेण्यासारखं आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी त्याला मित्र पक्षांची समन्वय साधावाच लागणार आहे, कारण की विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी त्यांना समन्वय साधूनच घ्यावा लागणार आहे जर त्यांना मुंबई महापालिका हातात पाहिजे असेल तर. आता कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक संधी देण्यासाठी अनेक पक्ष स्वबळाचा निर्णय घेताना दिसत आहे, कारण की जर त्यांना आता जागा नाही दिली मग ते पुढे विधानसभेला मत करणार नाही. महापालिकांमध्ये सत्ता मिळवणं म्हणजे विधानसभेच्या दिशेने एक पाऊल पुढे ठेवणं असणार आहे, कारण की आता जर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, कारण की जी काही मेन पायाभरणी असते लोकसभेची विधानसभेची ती गाव पातळीवर होत असते. जर तुम्ही विचार केला असेल तर जेवढी
खतरनाक गोष्टी किंवा जेवढ्या काही खुरापती असतात त्या विधानसभेपेक्षा, लोकसभेपेक्षा गाव पातळीच्या सरपंच लेवलला, पंचायत समितीला या सगळ्या होत असतात आणि तिथूनच सगळं राजकारण फिरत असतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.